नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि ही व्हिडिओ आहे ती पहिल्या होळीची व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे पहिली होळी कशा प्रकारे केली जाते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे शेवरा वगैरे कसा आणतात, उभा कसा करतात आणि होळी कशा प्रकारे होळी उभी केली जाते ते हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. आणि भाग 2 मध्ये होळी आपली कशा प्रकारे लावली, म्हणजे रात्री उशिरा लावतात होळी आणि फाग कसे बोलतात ते ह्या दुसऱ्या भागमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तो पण भाग उद्या येणार आहे. उद्या तुम्हाला 3 वाजता तो भाग 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पूर्ण भाग कसे बोलले जातात ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओ तुम्ही होळीची व्हिडिओ पाहू शकता. होळीवरती जायचं आहे, होळीची तयारी करायची आहे. आणि त्याच्या अगोदर आपण आपल्या राजेंद्रदांचा घर बघायचं आहे. आता कित्येक वर्ष घर बांधायचं होतं त्यांना, तर थोडा काम करत त्यांनी आता अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे त्यांचा. आणि एक आपलं राहण्याचं ठिकाण त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे असं झोपडं बांधून ते राहायचं असं, म्हणजे प्रयत्न सोडले नाही त्यांनी. म्हणजे प्रयत्न केले तर आपण प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकतो. यांच्याकडून शिकायला पाहिजे. चांगल्या प्रकारे घर आपला बांधलेला आहे. ते की सर्व काम चालू आहे आता. वहिनी काय तब्येत पाणी काय बोलताय? हा, मस्त खोली आहे तिकडे. असं तयारी चालू आहे त्यांच्या घराची. हे सर्व सामान इकडे पसारा पडलेला आहे. आता अजून काम चालू आहे त्याच्यामुळे सर्व पसारा आहे इकडे तिकडे पडलेला. काय सागाचा आहे? मस्त सागाचा दरवाजा आहे बघा. हे केला नाही काय म्हणे? बरं आहे ना तब्येत पाणी? मस्त पैकी घर झाला शेवटीला. प्रयत्न चालू ठेवले पण मस्त बनवलाय घर. अजून थोडासा काम बाकी आहे. इकडे काय आहे? ही जेवणाचं नाही पडवी आणि हा संडास बाथरूम. अच्छा, संडास बाथरूम आणि जेवणाची अशी पडवी बांधायची इकडे. कारण आपण चूल वेगळे पेटवले तर इकडे पेटू शकतो. तर आतमध्ये काळं व्हायला नको म्हणून बाहेर हे केलेलं आहे. ती यांची अजून थोडंसं काम बाकी आहे. आपलं एक राहण्याचा आधार त्यांनी केला. आता गावाला येऊन जाऊन असतात ते. गावाला त्यांना मजा येते. गावाला एन्जॉय येऊन करतात. जरा मस्त वाटतं. वातावरण चांगलं असतं त्याच्यामुळे चांगलं वाटतं त्यांना. मस्त की मस्त वाटतं ना गावाला. एकदम फील भारी वाटतं. हे इकडे काय आहे? जेवणाचं आम्ही तात्पुरती टेम्पररी. अच्छा, इकडे जेवण वहिनीने काहीतरी जेवणाची तयारी चालू आहे. मांडू घातला नाही बघा. यांच्या म्हणजे आयडिया खूप आहे. दिमागामध्ये खूप आयडिया असतात त्यांच्यामध्ये. म्हणजे काय कसं करायला पाहिजे ते त्यांच्याकडून शिकायचं. मस्त आयडिया लावतात काय. असं गरम पाणी वगैरे तापतंय. असे चूल असतं आमच्या गावी असं. मस्त बांधला आणि झालं काम एकदाच. तर थोडंसं काम आहे ते होईल असती. तर थोडंसं काम राहिलंय ते होईल असती काय टेन्शन नाही. आता पण एकदा हे झालं ना बस, पत्रा चढला एक ते इम्पॉर्टंट आहे. पत्रा एकदाचा चढला वरती म्हणजे पावसा पाण्यातून काय टेन्शन नाही. आता काय सर्वांच्याकडे काय पैसे काय नसतात कधी त्याच्यामुळं थोडं काम करावं लागतं. सर्वांची परिस्थिती तशी असते, त्याच्यानुसार आपल्याला जावं लागतं. पण प्रयत्न सोडले नाही त्यांनी, पण केलं. वहिनीची थोडी तब्येत बरी नसते. त्या येऊन जाऊन असतात, पूजेला असतात त्या नेहमी. चांगलं सहकार्य पण असतं त्यांचं. चला बघितलं, मला येणार होता तेव्हा आताच या बघायला. त्याला चला येऊया. हा मस्त आहे की. तरी पण आता थोडासा काम बाकी आहे खाली, बस ते होईल असती काही प्रॉब्लेम नाही. एकदा पत्रा चढला तर बरं होतं ना. एकदा हे नाही. हे भाविक हे आलेला दोघे येऊन गेले. हा. अच्छा. किती दिवस होते ते? 8 दिवस होते. अच्छा, म्हणजे इकडेच होते म्हणजे. हा ना.
आणि मिस्त्री थांबले असते पण त्यांची पण घरा घेतलेली कामं आहेत ना चिपळूणला. अच्छा अच्छा आणि शिमगा चालू आहे. अच्छा, दोघे पण असं मेहनती आहे त्याचा, खूप मेहनत घेतात दोघे पण. मुलीला कसं आमच्याकडे पालखी मध्ये जशी बाहेर पडली ना हा तर 15-20 दिवस पर्यंत बाहेर. हा मोठा सिंहासन असतं ना तिकडे, असं तिकडे जाम खूप मोठा असतं आणि भरपूर माणसं जातात ना त्याच्यामुळे मग इथं कसं त्याला घरात घेतलेली त्यांची घरबंदी पण करायची आहे. बरोबर. म्हणून थांबले नाही जास्त. मग एवढा फक्त घालून दिली त्यामध्ये एवढं करून देतात. हा आणि जातो. मग नाही बरं केलं, नंतर येऊ शकतात ते, पण चांगले मेहनती आहेत ते. आता आम्ही हे सगळं आवरून करून मग मुंबईला जाऊ. अच्छा अच्छा अच्छा, बरं आहे. आता म्हणजे पूर्ण करून जाशील असं. साफसफाई करून जायचं. अच्छा अच्छा, म्हणजे हे दरवाजे लावले पुढे आणि पाठीमागे दरवाजा आहे. पाठीपुढं लावून घेतले. हा, दरवाजे वगैरे लावलं ना त्याने मस्त की, आणि दरवाजे पण मस्त डिझाईन केले ना मस्त. दिसेल तुम्हाला हा लाईट लावलं दिसेल. अच्छा, तो बटन बघा. नाही तो बाजूचा. आपण चालूच. हा अच्छा, ते उलटे बटन लावलेले आहेत. हा तेच उलट वाटतंय. दरवाजे पण मस्त डिझाईन केले ना. डिझाईनमध्ये मुंबईवरून आणलं आम्ही सामान त्या दिवशी रविवारी. हा उद्या आता 3रा रविवारी होईल आम्ही इथं आलोय. अच्छा अच्छा, म्हणजे मुंबईवरून आणलंय. सगळं सामान मुंबईवरून आणलं वाटू करून. अच्छा, मस्त. दरवाजे. मुंबईला दरवाजे आणले लाकडाचा मस्त आहे की. हा, बाथरूमचे वगैरे आहे. हे काय बाथरूमचे आहे तिकडं. अच्छा हे 2 बाथरूमचे आहेत, बेडरूमचे आहेत. अच्छा, मुंबईवरून हा सामान पण सगळं मुंबईवरून आणलंय आम्ही. अच्छा अच्छा, कबाड बिबाड सगळं. दादांची आयडिया खूप आहे हा. त्यांच्या दिमागामध्ये खूप चालत असतं आयडिया. असा हे चमत्कारी माणूस आहे ते एकदम. काय आता इकडं एवढं सामान सगळं वरून पलंग वगैरे आम्ही तिकडनंच आणलं. हा, बरं आहे. म्हणजे हे सामान हा. बरं आहे ना, आपल्याला कामाला तर येणार असं. पाहिजे ना म्हणून. हा, आता एक आवरून. आता काय होईल, हे झालं ना मग आता होणार असते असते. चांगलं केलं मस्त. खूप म्हणजे परिस्थिती जेवढी होती खराब ना त्यामुळे लेट झालं. बाकी नाही, वहिनींची जरा तब्येत बरोबर नसायची त्याच्यामुळे ह्यांचं लेट झालं का, नाही तर केव्हाच झालं असतं, उभं केलं असतं. आता काय सर्वांची परिस्थिती सारखी नसते, त्यातून माणूस येत असतो पुढे, पण केलं. पण दादाने एक सपोर्ट, दादांचा खूप सपोर्ट आहे है ना, की भरपूर म्हणजे ह्यांच्या मागे भरपूर खंबीरपणे उभ्या मुलांचा आणि त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ह्या खंबीरपणे उभे आहेत आता इथे. भरपूर काय प्रयत्न केलेत सर. ताटाला जाऊन एवढा करून सर्व हा म्हणजे आहे कोयलीवाडशी आपली मच्छी घेऊन. काय काय आणले मावशी, दाखव काय, बघू दे टोपला, बघू दे. एवढे बारीक कसे काय, जास्त बारीक आहे. आणि हे कसे, खेकडी कशी? 50. 50. हे पोकत असतील.
नाही कोलबी असती जाडी तर घेतली असती हो. घे पण नाही काय कोलबी बारीक आहे एकदम. निसून देता हा निसून देता ना बारीक झाली तर काय हे घेता बापरे हा? विचारायला लागेल. मी निसून देता का हे बघ बारीक एकदम. हा, बारीक ही निसून देता बारीक तुझ्यासारखी झाली ते. तुझ्यासारखीच ही बारीक कोलबी आणली आहेस. हा बा तू बेसायत नाही बघ आधी बारीक आहे नको ही काय हे बारीक का नाही ते काय बारीक नाही ते काय. बारीक निसून देता पाठोपाठ मावशी पण आली. वेगळं आणलं नाही मावशीने. बांगडा पण आहे मस्त. बांगडा आणलं ना मावशीने. बांगडा बांगडा हे बांगडा काय का मावशी? काय तू आम्हाला काय माहिती आता. जा वर आमच्याकडे पण बाबा दे. माहिती हो नाही. किरवी गेली पाटलीन घेऊ. बारीक आहे कोलबी. बांगडा 100चं 6 बांगडा 100चं 6. नको महागा आहे काय देऊ बांगडा 25चं किती येतील एकटीच खाणार आहे वाटतं. 25चं नाही का बांगडा 180 रुपये किलो बांगडा आहे घे ना बाबा नंतर तोडू पाहिजे तर बोलले तर हा. होळीसाठी शेवरा तोडत आहे सीतामदा आहे ते. उद्या काय होईल मध्ये तो हा. बोलेल कमी पडेल आणि उंची नाही होणार असं नको आहे. हा काटे आधी काढा म्हणजे पकडायला बरं पडेल. आपल्या अशा प्रकारे गावाकडे आपला शेवरा असतात. माड हे जा. हा ते सुपारी वगैरे उभे करतात. हा? सुपारीचा माडवल, हा चिपळूणला माडवल. हा तिकडे ना. माडवल आपल्याकडे कोकणामध्ये शेवराच उभा करतात. नाही आपल्या साईडला चिपळूण साईडला माडवल. हा हा आपला शेवरा सोडलं आहे. हा नाही लागणार जाऊ द्या खाली वाका थोडा. हा शेवरा मजबूत म्हणजे असा घेतलेला आहे की 9 दिवस टिकला. होळीला बरोबर हे होईल पेटणार नाही जास्त. मजबूत आहे. हरे 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 चला महादेव चला बोलतील. चला चला पण आहे शेदा बरोबर शेवरा आहे. हा जोरात वाढा. खाली हे बाबू तुम्ही असा काय झालं ना असा घे. हर 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 महादेव. आता शेवरा ठेवलेला आहे. बघा तुम्ही आपल्याला होळीची तयारी करायची. नाही नाही बरोबर आहे. खड्ड्यामध्ये बरोबर जाणार ना. एवढा खड्ड्यामध्ये जाणार आहे. पाहिजे तर एवढाच पाहिजे. पाय पाय पाय
हटो का नको राहून दे. नाही ते आता खोदायचं ते एकदा पाहिजे नाही का. अशा प्रकारे तयारी केली जाते. हा आमचा देवाचा दगड आहे. हा अजून एकदा फिरवलं तर होईल ना. घे खाली घ्यायचं काय इकडे इकडे माझ्याकडे ह्याच्याकडे तुझ्याकडे चल. आपला देव आहे मेन इथे. शाबास. अरे तयारी केलेली आहे. आपला देव आहे मेन. बोल काय माय बाय. मी काय म्हणतो खाली गावाल्याने सर्वांनी येऊन तयारी करायला लागते. सरळ घ्या नको करा. गावाला माणसं कमी असतात. नाही सीधा रिदेश सीधा आला पाहिजे, वर आला पाहिजे. देवाची आपण देवाची सर्व देवाचा बाजूला उचलून ठेवलेला आहे देव. आता होळीची सर्व आतला सर्व खोदून शेवरा उभा करायचा आपल्याला. तावडे आलेत पावडा घेऊन. हे सामान हटवून आपण साईडला ठेवायचा. सर्व खूप मेहनत लागली उचलायला. गोल करा गोल. हा असा राऊंड घे इथेच. अजून नाम कर वर तिथे अजून वर अजून. गरम असता मग गरम असते. कसं काय गरम एवढं असं एवढा पाऊस खाल्ला तरी चार मग आतमध्ये दगड असतं ना भरलेली. नाही याला आतमध्ये गरमच राहणार. गरमच असणार. एवढा पाऊस खाल्ला तरी चार. लांब कर अजून लांब कर. चप्पल काढ. चप्पल साईडला काढ. चप्पल नाही पाहिजे. एवढा आपण खोदलेला आहे खाली. मध्ये आता शेवरा उभा करणार आपण. लाचच्या दिवशी लाचच्या दिवशी मस्त आतमध्ये वडायचं. जे काही मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यामधून हे काम होत आहे. ग्रामस्थ मंडळाचे काही आहेत ग्रामस्थ, काही मुंबईवर आलेली मंडळी आहेत आणि यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि हा काही यूट्यूबचा माध्यम नाही आहे, पण मी हा कदाचित यूट्यूबला व्हिडिओ जाऊ शकतो की परंपरा आणि यामागचं ध्येय उद्दिष्ट काय असेल ते काही माहिती नाही आपल्याला, पण किमान आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ. होळी शिवायला सुरुवात होत आहे. तर गवत आलेला आहे आपला. गवत नव्हतं त्याच्यामुळे थांबलं होतं थोडं. गवताने होळी पूर्ण आता शिवणार अशी. गावकरी मंडळी सर्व आहे इथे. काय फोटो करतो ते व्हिडिओ करतो व्हिडिओ तुला पाठवतो मी. तर मंडळी आपण बघतोय फायनली शिमगोत्सव इथे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिली होळी आणि पहिल्या होळीच्या निमित्ताने आपणास जे व्ह्युअर्स असतील की जे बघणार आहेत हा व्हिडिओ, तर त्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. की आम्ही या ठिकाणी पहिली होळी जी आहे ती आमची नॉर्मली छोटी असते आणि जो 10वा 11वा किंवा 12वा जो होम म्हणतो किंवा मोठी होळी म्हणतो आपण, तर ती खूप मोठी असते. ती त्याचं जर आपण पाहिलं तर त्याचं आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. तर आता तुर्तास एवढंच आहे आणि तुम्ही सर्वांनी होळी एन्जॉय करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या माध्यमातून की ही पहिली होळी ते पूर्ण 12वा की 11वा किंवा 10वा जो होम होईल तोपर्यंत ह्या होळ्या कोकणामध्ये गावोगावी या पद्धतीने होत असतात. काही ठिकाणी शिमग्याची सुरुवात किंवा पालखी उत्सव आहे तो आमच्याकडे म्हणजे आमच्या मंडणगड तालुक्यात तो किमान दुसऱ्या तिसऱ्या किंवा त्या होळीच्या दरम्यान पालख्या आमच्या ग्रामदेवतांच्या पालख्या बाहेर निघतात. आणि नंतर
मग त्या पालख्या होळीच्या दिवशी ज्या वेळेला होम असतो त्या दिवशी त्या आवर्जून गावात असतात. आणि गावात असल्यामुळे होळीच्या ठिकाणी त्या पालखीला ह्या होळीला मानवंदन देऊन तो होम लावला जातो. तसं एवढंच. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी नक्की कळतील आणि बघायला मिळतील. धन्यवाद. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचं अरुण यूट्यूबवर कोकणी अरुण या नावाने यूट्यूब चॅनल आहे. आणि ही होळी रात्री किमान 10 वाजतील, कारण पहिला होम आहे, फाग बोलले जातात या ठिकाणी. आणि फाग बोलल्यानंतर हे सर्व होळी लावण्यात येईल. पुढचा व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. तोपर्यंत नमस्कार. सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांना खूप खूप होळीच्या शुभेच्छा. आपण सर्वांनी होळीचा खूप आनंद घ्या. धन्यवाद. खूप आभार.